राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराचे मंगळवारी रात्री झालेल्या पावसानं पितळ उघड पडलंय। अकोल्याच्या मध्यवर्ती कारागृहापासून ते अग्रसेन चौकापर्यंत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून धबधबे जमिनीवर कोसळत होते। अकोला शहरात 2 ठिकाणी उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे, मात्र त्यांची देखभाल दुरुस्ती नीट होत नसल्यानं उड्डाणपुलावर 2 ठिकाणी पाणी साचलंय। याबाबत प्राधिकरणाच्या अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांनी 2 दिवसात पाईप बदलण्यात येतील असं सांगितलं। महानगरात 28 मे 2022 रोजी निमवाडी ते हुतात्मा स्मारकाजवळ आणि मध्यवर्ती कारागृहापासून ते अग्रसेन चौकापर्यंत 2 उड्डाणपुलांचं लोकार्पण करण्यात आलं। या उड्डाणपुलांची एकूण लांबी 4.8 किलोमीटर असून एकूण 203 कोटी रुपये दोषदायित्व कालावधीत मे 2022 पासून पुढील 4 वर्ष राहणार आहे। मध्यवर्ती कारागृहापासून ते अग्रसेन चौकापर्यंत उड्डाणपुलावरील पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होण्यासाठी पाईप लावण्यात आले आहेत। पावसाचं पाणी वाहून नेणारे पाईप अशोक वाटिका चौकात एका ठिकाणी पाईपमधून पाणी पडत होतं, तर जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर 2 ठिकाणी पाईपमधून पाणी कोसळत होतं। स्वराज्य भवन समोर 2 ठिकाणी पाईपमधून पाण्याची धार पडत असल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला।